हॅलो. बोला. नमस्कार सर, मी भाजपा प्रदेश कार्यालयातून वेदांतिका बोलते. माझे बोलणे आशिष निखाडेजी यांच्याशी होते का? हो बोला. सर, उमेदवाराने तुमच्या भागामध्ये भेट दिलेली आहे का? नाही. त्या बूथमध्ये भाजपची स्थिती कशी आहे? वाईट आहे ती. शेतकऱ्याच्या ओके. समस्या मार्गी नाही लागल्या ना, हां. त्यामुळे शेतकरी रोषमध्ये आहे, नाराज आहेत का? नाराज आहे. पीक विम्याचे पैसे भेटले नाही ना मॅडम. अच्छा अच्छा. नोव्हेंबर महिन्यापासून पीक विमा काढला. नोव्हेंबर महिन्यामध्ये नुकसान झालं हां शेतकऱ्यांचं. हां आता हां. 5 ते 6 महिन्याचा काळ लोटलाय, पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया वर्ग करण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. अच्छा अच्छा. परत ओके. कर्जमाफीचा मुद्दा आहे, तो देखील पूर्णत्वास आला नाही आहे. ओके. कमीत कमी ठीक आहे सर, मी शेतकऱ्यांचं आपला जे नुकसान पॉईंट. झालं ते त्या संबंधित पैसे किंवा रक्कम ते मिळायला पाहिजे ना शेतकऱ्यांना. जे काही नुकसान झालं त्याची भरपाई तात्काळ मिळायला हवी नियमानुसार. अच्छा अच्छा. ओके ओके. ते मिळत नाही शेतकऱ्यांना, त्यामुळे कुठंतरी शेतकरी वर्ग हा नाराजीचा सूर व्यक्त होते त्यांच्यामधून. ओके ओके. मी घेते पॉईंट, घेऊन येते. तर तुम्ही आपला लिहून घ्या. अमूल्य वेळ सर दिला त्याबद्दल धन्यवाद. लिहून आपला घ्या ना, दिवस शुभ जाओ. वरपर्यंत माहिती पोचवा मॅडम, जेणेकरून शेतकऱ्याचं कुठंतरी भलं होईल. हा बरोबर आहे सर, बरोबर आहे. कारण हे फोन करून बोलून काही फायदा होत नाही. त्याची जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत ओके ओके सर. शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे ना मॅडम मदत. हा बरोबर आहे सर. त्यांच्यापर्यंत ओके, पोहोचली नाही ठीक तर या आहे. योजनेचा काही फायदा राहत नाही. हा सर. हा. असं आहे मॅडम. कारण शेतकरी वर्ग हा ओके का ओके. निसर्गाच्या भरोश्यावर त्यांची शेती चालते आणि त्यांना जर कुठंतरी आता दुष्काळी झालं, पीक विमा झाला, कर्जमाफी झाली, हे महत्वाचे मुद्दे आहे. यांना कुठंतरी सरकारनं हात घालून विचार केला पाहिजे. त्यानंतरच कुठंतरी शेतकऱ्याचं भलं होईल ना मॅडम. हा बरोबर आहे. घेतले तुम्ही सर आपले पॉईंट हे करून. पण कुठं आता ओके, वरपर्यंत धन्यवाद सर. मॅडम पोहोचली पाहिजे हा माहिती. त्याच्यासाठीच घेतलेत सर. हो का. हा हा. धन्यवाद.